आप्पे पात्रामध्ये तुम्ही केळी चिरून तर ठेवा, इतकी भन्नाट चवीला सुंदर लागणारा पदार्थ तयार होईल ना. मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक बाउल घेतला आहे, एक वाटी इथे केळी बारीक अशी चिरून घेतली आहे आणि एक केळी घेतली आहे मी सुरुवातीला. आपल्याला या केळीला पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा घालून केळी आपली मॅश करून घेऊ शकता. पण मी इथे चमच्याच्या साहाय्याने केळी हाताने मॅश करून घेत आहे. आपल्याला इथे 2 केळी लागणार आहे, तर इथे मी एकच केळी सुरुवातीला वापरली आहे. मुलांच्या छोटे भुकेसाठी अगदी हेल्दी असा इथे नाश्ता आपण तयार करून घेणार आहोत. इथे बघा केळी पूर्ण आपली मॅश झाली आहे. तर इथे मी 1 वाटीभर मैदा घेतला आहे. मैदा मी चाळून घेतला आहे. हवं तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता मैद्याऐवजी. तर इथे अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे. केळीच्या या प्युरीमध्ये मैदा आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे सगळी. तर इथे बघू शकता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी दूध वापरायचं आहे. इथे मी 1 चमचा दुधाची साय देखील वापरली आहे. दुधाच्या साईसकट आपल्याला हे दूध वापरायचं आहे आणि पिठामध्ये दूध आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे 1च वाटी दूध वापरलं आहे आणि 1 वाटी जे दूध वापरलं आहे तेवढं इथे या बॅटरसाठी दूध पुरेसं झालं आहे. तर इथे बघू शकता एकाच डायरेक्शनने आपल्याला हे बॅटर जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता एक देखील गुठळ्या इथे राहिल्या नाही. अगदी व्यवस्थितपणे केळीमध्ये आपलं मैदा, साखर, दूध छान एकजीव झाला आहे. तर इथे 4 मोठे चमचे मी तूप घालून घेतलं आहे. जर तुम्हाला तूप नाही घालायचं असेल तर तुम्ही 4 मोठे चमचे तेल देखील घालू शकता. अर्धी वाटी एवढं तेल किंवा तूप दोन्ही काही घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. तूप या छान बॅटरमध्ये मिक्स झालं आहे. तर आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. तर इथे 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा आपला छान या बॅटरमध्ये फ्लफी करून असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता बॅटर आपलं छान सैलसर असं तयार झालं आहे. त्यामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स 1 चमचाभर असं घालून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्हॅनिला एसेन्स असेच एकाच डायरेक्शननी फिरवत राहायचं आहे. व्हॅनिलाचे एसेन्स जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 चमचा वेलची पूडसुद्धा घालू शकता. त्याने देखील या केकला चव अतिशय छान अशी येते. बॅटर इथे छान आपलं मिक्स झालं आहे. आप्पे करायच्या भांड्यामध्ये इथे सर्व बाजूने तुपाने मी याला ग्रीस करून घेतलं आहे. तुपाऐवजी तुम्ही आप्पे पात्राच्या भांड्यामध्ये तेलाने सुद्धा हे पात्र ग्रीस करून घेऊ शकता. आपण तयार करून घेतलेलं केकचं बॅटर घालून घेणार आहोत. तर इथे आप्पे पात्र मी गॅसवर न ठेवता खाली ओठ्यावर ठेवून घेतलं आहे आणि थंड असं आपलं आप्पे पात्र आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक करून हे सगळ्या साशांमध्ये आपल्याला 1-1 चमचा पीठ भरून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला अर्धा चमचा आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एका केळीचे गोल असे काप तयार करून घ्यायचे आहेत आणि हे काप आहे ते दाबून केळी पिठामध्ये घालून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्येक एक केळी मी प्रत्येक एका केकच्या बॅटरमध्ये ठेवत आहे आणि त्यानंतर आपल्याला केळीला हलका असा दाब देत जायचा आहे आणि थोडंसं बॅटर जे आहे ते वरून आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वरून थोडंसं केकचं बॅटर घालत जायचं आहे. तर इथे बघू शकता आणि थोडासा चमचा आपला हाताने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ना जी केळी आपण घातली आहे ना ती केळी आपली या बॅटरमध्ये झाकून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व साशांमध्ये केळी ठेवली आहे आणि प्रत्येक एका केळीवर आपल्याला हे थोडंसं केकचं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता आपल्याला घरच्या घरी लहान मुलांसाठी छोट्या भुकेसाठी आप्पे पात्रामध्ये केक तयार होईल. आणि सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे आपण हे तव्यावर किंवा
कढईमध्ये वगैरे हा केक बेक नाही करणार आहोत. असाच आपण गॅसवर हा केक तयार करून घेणार आहोत. लहान मुलांना आकर्षित म्हणून इथे यावर मी थोडीशी रेड कलरची ट्रुटी फ्रुटीचा वापर केला आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर असं आपलं ट्रुटी फ्रुटी घातल्यानंतर केकचं बॅटर सुंदर असं दिसत आहे. अवघ्या 6 ते 7 मिनिटामध्ये हा केक आहे ना आपला तयार होतो. गॅसवर मी इथे आप्पे पात्र ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण अशी लो ठेवली आहे. फक्त 3 मिनिटामध्ये आपल्याला हा केक तयार झालेला दिसून येतो. तर इथे 3 ते 4 मिनिटं झाली आहेत. तर इथे बघू शकता गॅसची फ्लेम आहे ना ती मी आता बंद केली आहे. कारण की आपण जर गॅसची फ्लेम जर चालू ठेवली ना तर खालून हा केक आहे ना तो करपतो लगेचच. कारण की आपण गॅसवरच आपण डायरेक्ट केक आपण बेक होण्यासाठी ठेवला आहे. तर इथे बघू शकता खालची बाजू आपली जी छान आहे ना बेक झाली आहे. तर आपल्याला वरच्या बाजूला थोडंसं देखील बेक करायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे सुरुवातीला आणि सर्व जे आप्पे पात्रांमधले केक आहेत ते उलटे करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही उलटे करून घेतल्यानंतर आपले केक जे आहेत ते व्यवस्थितपणे बेक झालेले दिसत आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता वरची बाजू जी आहे जरासुद्धा करपलेली दिसत नाही. अगदी व्यवस्थितपणे हा केक बेक झाला आहे. आता गॅस मी पुन्हा सुरू केला आहे. 2 मिनिटासाठी आप्या पात्रामधले जे आपण केक बेक होण्यासाठी ठेवले आहेत 2 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची आहे. 2 मिनिटामध्ये हे आप्या पात्रातले केक जे आहेत ते छान बेक होतात. तर इथे 2 मिनिटं झाली आहेत. तर इथे बघू शकता केक आपले छान फुलले आहेत. जरासुद्धा कच्चे असे राहिले नाहीत. अगदी व्यवस्थितपणे ते सगळ्या बाजूने छान असे बेक झाले आहेत. तर एक तुम्हाला केक मी कट करून सुद्धा दाखवते. तर इथे बघू शकता तुम्ही. तर चाकूच्या साहाय्याने एक केक जो आहे तो तुम्हाला कट करून दाखवते. इथे बघू शकता स्पॉन्जी असा झाला आहे आणि आतली जी केळी आहे ती देखील नरम झाली आहे. कुठेही हा केक ना कच्चा राहिला नाही. पटकन 10 मिनिटामध्ये आपला हा केक तयार होतो आणि इथे बघू शकता एक नंबर चवीचा हा केक घरच्या घरी मुलांना नक्कीच करून खाऊ घाला. कारण की आपण यामध्ये घरचेच सगळे साहित्य वापरले आहेत. खूप हेल्दी आणि टेस्टी असा छोट्या भुकेसाठी नाश्ता तयार आहे. दुसरा देखील केक तुम्हाला मी काढून दाखवते. इथे बघू शकता किती स्पॉन्जी असा झाला आहे. आतपर्यंत त्यामध्ये जाळी आली आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला व्हिजिट किंवा जॉईन देखील तुम्ही करू शकता. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपीचे सहज असे नोटिफिकेशन मिळवत राहा. चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आणि हेल्दी आणि टेस्टी रेसिपीमध्ये. आज आहे ना आपण अगदी दुकानमधल्यासारखे घरगुती पद्धतीने 2 महिने टिकणारे कुरकुरीत आणि खमंग असे केळीचे वेफर्सची रेसिपी बघणार आहोत. तर इथे बघू शकता किती कुरकुरीत आपले इथे वेफर्स तयार झाले आहेत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चटपटीत आणि खमंग अशी केळीच्या वेफरची रेसिपी बघणार आहोत. तर इथे बघू शकता केळी ही कच्च्या केळीचे वेफर्स केल्यामुळे तेल तर इथे बघू शकता जरासुद्धा तेल पिलं नाही. अगदी कुरकुरीत आणि खूप कमी तेल पिणारे कुरकुरीत असे केळीच्या वेफरची रेसिपी बघणार आहोत. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कुरकुरीत केळीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच माझं करा. नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे ना ही केळी मी बाजारातनं न विकत आणता झाडाची आमच्या इकडच्या झाडाची केळी घेतली आहे. आणि इथे बघू शकता एक केळीचा घड घेतला आहे मी. एकूण या घडाला 24 केळी आहेत. तर यामधले मी जे जाड आणि मोठ्या अशा केळी आहेत त्या केळी इथे मी कापून घेणार आहे. तर इथे बघू शकता अगदी जाड अशा मोठ्या आकाराच्या ज्या केळ्या आहेत त्या पद्धतीच्या मी केळ्या इथे घेतल्या आहेत. आणि इथे बघू शकता किती जाड आणि मोठी केळी आहे. ही आमच्या घरच्या झाडाची केळी आहे. तर इथे
असे मी 6 केळी घेऊन वेपर्स तयार करून घेणार आहेत. आता इथे मी सध्या 2च केळी घेतले आहेत, तर लागेल तशी आपण केळी घेणार आहोत. केळीची वरची साल काढत असताना आधी सुरुवातीला आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे. तेल हाताला सगळ्या बाजूने छान असं चोळून घ्यायचं आहे. म्हणजेच केळीच्या वरची साल काढत असताना ना आपल्याला केळी ही चिकट असते आणि मग त्या चीकमुळे आपला हात काळा पडू शकतो. तर इथे काय करायचं, एक केळी घ्यायचे आणि सुरुवातीला मधून असं केळीला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा छोट्या छोट्या केळीला कडा मारून घ्यायच्या आहेत. त्याने केळी आपली चांगली सोलली जाते. जर तुम्हाला अशी पद्धत नाही आवडली तर अशा पद्धतीने चाकूने सुद्धा आपण सोलून घेऊ शकतो किंवा बटाटा सोलायचा जो चाकू असतो त्याने सुद्धा आपण या केळी अशा पद्धतीने सोलून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला जेवढे चिप्स करायचे आहे तेवढीच केळी आपल्याला सोलून घ्यायची आहे. एकदम अशा आपण जर केळ्या सोलून ठेवल्यात तर काय होतं ना, केळी आपली लवकर काळी पडते आणि ती दिसायला देखील खूप तेलामध्ये तळताना वेगळी अशी दिसते. तर इथे बघू शकता मी एकच केळी सोलून घेतली आधी तळण्यासाठी आणि एक केळी जी आहे ती नंतर खिसणून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही इथे केळीचे चिप्स तयार करून घेऊ शकता. इथे गोल आकाराची सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता चिप्स. मी ते लांबट आकार दिला आहे, म्हणजेच केळीचा जो सपाट भाग आहे त्या सपाटाच्या भागेला चपट्यावर ठेवून घ्यायचं आहे हाताने आणि अशा पद्धतीने बघा केळी आपण तयार करून घेणार आहोत. जे केळीचे चिप्स आहेत ते अशा पद्धतीने पाडून घेणार आहोत. इथे बघू शकता आपले केळीचे चिप्स तयार झाले आहेत. इथे कढईमध्ये अगदी कडकडीत असा गॅस मोठा ठेवून तेल गरम करून घेतलं आहे. तर तुम्ही ते बघता क्षणी केळीचं जे वेपर्स आपण घातलं आहे ते लगेचच फुलून वर येत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कडकडीत असे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना ती मोठीच ठेवून घ्यायची आहे. म्हणजेच आपले जे केळीचे वेपर्स आहेत ना ते एकसारखे कुरकुरीत आणि एकसारखे तळले जातात. 5 मिनिटांमध्ये कडकडीत तेलामध्ये इथे बघू शकता केळी आपली जी आहे ना तळून तयार झाली आहे. केळीमध्ये कुरकुरीतपणा आल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता मीठसुद्धा ॲड करायचं आहे. तर मीठ पाण्यामध्ये 2 चमचे मीठ घ्यायचं आहे. 1 वाटीभर पाण्यामध्ये मीठ आपलं छान वितळवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 चमचे मिठाचं पाणी जे आहे त्या तेलामध्ये घालायचं आहे. तर तेलामध्ये असे बुडबुडे येतात आणि सगळं गॅस ओटा आपला खराब होतो. तर इथे बुडबुडे घालवण्यासाठी लगेचच पटकन झाकण लावायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि पूर्ण बुडबुडे संपूपर्यंत तेलाचे त्यावर झाकण लावून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर हे पाण्याचे बुडबुडे संपले जातात आणि आपले इथे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे वेपर्स केळीचे वेपर्स इथे तयार होतात. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत आणि इथे कमी तेल पिणारे केळीचे इथे वेपर्स तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता दुसरी देखील बॅच मी तुम्हाला तळून दाखवत आहे वेपरची. इथे बघू शकता तेल माझं गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे. लक्षात ठेवा केळीचे वेपर्स करत असताना गॅसची फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आहे आणि मोठी फ्लेम ठेवूनच आपल्याला हे चिप्स आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत केळीचे वेपर्स इथे तळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपण सगळे वेपर्स तळून घेणार आहोत. तर इथे कढईमध्ये मोठी कढई तुम्ही तळण्यासाठी घेऊ शकता. एकाच कढईमध्ये साधारण 20 ते 25 केळीचे स्लाईस बसतात आणि आपले इथे चिप्स देखील लवकर तळले जातात. थोडेसे क्रिस्पी असे केळीचे वेपर झाल्यानंतर आलटपालट करून घ्यायचं आहे. एखाद्या हार्याने किंवा चिमट्याने अशा पद्धतीने केळीचे स्लाईस जे आहेत आलटपालट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही एकदा किंवा दोनदा मिठाचं जर पाणी घातलं केळीच्या वेपर्समध्ये तर पुन्हा आपण 2 ते 3 बॅच होईपर्यंत मिठाचं पाणी घालून नाही घ्यायचं. आपण तसंच मिठाचं पाणी न घालता केळीचे इथे वेपर्स तयार करून घेऊ शकतो. कारण की आपण जे सुरुवातीला मिठाचं पाणी घातलं होतं 2 वेळेस त्याचाच जो मिठाचा अंश असतो तो तेलामध्ये तसाच राहतो आणि आपण 2 ते 3 वेळासुद्धा केळीचे वेपर्स तयार करून घेऊ शकतो. तर इथे बघू शकता रंग न बदलता अगदी क्रिस्पी आणि पांढरे शुभ्र कुरकुरीत इथे केळीचे वेपर्स तयार झाले आहेत. मार्केटमध्ये मिळतो त्याच्यापेक्षाही सुंदर आणि पातळ एकूण एक केळीचे वेपर्स अगदी कुरकुरीत आणि खस्ता असे झाले आहेत. हे केळीचे वेफर्स आहेत ना साधारण 1-2 महिने तर टिकतात छान हवाबंद डब्यामध्ये. तर तुम्ही हे केळीचे वेफर्स उपासाला किंवा मधल्या भुकेसाठी सुद्धा खायला घेऊ शकता.
तर इथे बघू शकता किती कुरकुरीत असा केळीचा आवाज येत आहे केळीच्या वेफर्सांचा. तर इथे अर्धा डझन केळीमध्ये साधारण 1 किलोच्या प्रमाणा एवढे इथे केळीचे वेफर्स तयार झाले आहेत. अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे इथे केळीचे वेफर्स दिसून येत आहेत. लगेचच हातामध्ये केळीच्या वेफरांचा चुरा तयार होत आहे. तर इथे मी काही थोडेसे मसाले केळीचे वेफर्स तयार करून घेत आहे. तर इथे बघू शकता एका पातेल्यामध्ये मी थोडे केळीचे वेफर्स घालून घेत आहे. तर किती कुरकुरीत असा आवाज या वेफर्समधून येत आहे. तर इथे बघू शकता थोडेसे मी सॉल्टी असे केळीचे वेफर्स बाजूला ठेवले आहेत, कारण की माझी लहान मुलगी आहे, तिला सॉल्टी वेफर्स खूप आवडतात. तर इथे मी काही थोडे मसाला वेफर्स करून घेत आहे. कमी तिखटाचं 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा चाट मसाला घालून घेतला आहे. ते छान आपल्याला एकजीव एकत्र करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने पातेल्याला ताट लावून तिखट आणि चाट मसाला छान आपलं पातेल्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. आणि इथे बघू शकता आपले तिखट मसाला वेफर्स तयार झाले आहेत केळीचे. हे वेफर्स आहेत ना, बाहेरच्या वेफरपेक्षाही खूप सुंदर, खमंग आणि चविष्ट असे लागतात. अगदी कुरकुरीत इथे आपले सगळे वेफर्स तयार झाले आहेत. बाजारामध्ये भेटतात ना तसे वेफर्स आहे ना, दाताखाली ते खाऊन झाल्यानंतर चिकटतात. पण तशा पद्धतीचे हे वेफर्स नाही लागत. अगदी पातळ आणि दाताखाली देखील आपल्या अजिबात चिकट किंवा दाताला चिकटत नाहीत. तर इथे छान कुरकुरीत इथे अशा पद्धतीचे वेफर्स तयार झाले आहेत. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने घरीच केळीचे वेफर्स घरी नक्की ट्राय करा. खूप खमंग आणि टेस्टी क्रिस्पी आणि खमंग अशी केळीची रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघू शकता मार्केटपेक्षाही सुंदर इथे घरच्या घरी आपले केळीचे वेफर्स तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज या वेफर्समधून येत आहे. तर एक वेफर्स आहे ना, मी तुम्हाला हातामध्ये तोडूनही दाखवणार आहे. तर इथे बघू शकता एकसारख्या आकाराचे पातळ आणि क्रिस्पी असे हातामध्ये लगेचच चुरा व्हायला लागला ह्या केळीच्या वेफरांचा. तर रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी खूप जास्त आवडल्यास तर खूप जणांना शेअर नक्कीच करा. माने रेसिपी सोलापूरची रेसिपी आवडत असेल तर समोर असलेल्या जॉईनच्या बटनाला देखील क्लिक करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच खूप साऱ्या सोप्या रेसिपींमध्ये.